नमस्कार प्रेक्षक हो, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत करतो. आज एक वेगळ्या व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. मराठवाड्यामध्ये विशेषतः लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आणि सीमावर्ती भागामध्ये बेळ अमावस्या हा सण मोठ्या पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा नववर्षी एक उत्सवच समजला जातो. या वेळ अमावस्याला खूपच महत्त्व आहे. बेळ हा कर्नाटक मधून शब्द आलेला आहे. बेळ हा मूळ शब्द आहे. बेळ म्हणजे वेळ, म्हणजे बेळ अमावस्याला अक्षरशः या मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये अघोषित संचारबंदी असल्याप्रमाणे स्वयंस्फूर्तीने सकाळपासून सायंकाळपर्यंत सगळे दुकानं, व्यवहारे, प्रतिष्ठानं स्वयंस्फूर्तीने बंद केली जातात. भल्या पहाटे उठून गृहिणी, घरातील माणसे वेळामोशाची तयारी करतात. या वेळामोशाला आंबील हा प्रकार केला जातो. आंबील म्हणजे ताक आणि ज्वारीचं पीठ आणि लसणाची पात आणि इतर असे पदार्थ टाकून शिजवून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आंबील. तसेच भजी म्हणजे काय, विविध प्रकारच्या भाज्या असतात यामध्ये. म्हणजे गाजर असतात, वाटाणे, हे असे वेगवेगळे, हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याची म्हणजे चणे म्हणजे म्हणतात, त्याला टहाळ म्हणतात काही पश्चिम महाराष्ट्रात यामध्ये. तर अशा मेथी असेल, वांगी, असं मिक्स भाजी ज्याला म्हणतात त्याला भजी हा प्रकार असतो. तसेच धपाटे, गोडपोळी म्हणजे तीळ आणि गूळ घालून आणि शेंगदाण्याचे कूट घालून बनवली जाणारी पोळी. तसेच बाजरीची भाकरी, असा वेगवेगळ्या प्रकारचा मेनू असतो. अक्षरशः वनभोजन असल्याप्रमाणे शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतामध्ये बैलगाडीमध्ये बसून येतात आणि घरातील लहान छोटे बच्चे कंपनी अक्षरशः झोका असेल किंवा विट्टीदांडू असेल, क्रिकेट असेल, असे वेगवेगळे खेळ खेळून मौज मजा करतात आणि आपुलकीने हा वेळामोशाचा सण साजरा केला जातो. आप्तेष्ट लांबून या वेळामोशासाठी ज्यांच्याकडे शेत आहे ते येतात. हां मित्रांनो, ज्यांच्याकडे शेती नाही ते काय करतात असाही प्रश्न आपल्याला पडला असेल. समजा ज्यांच्याकडे शेती नाही, नोकरदार लोक आहेत, ते काय करतात की विविध पार्क असतील किंवा जवळपासचे पर्यटनच्या जागा असतील, तिथे आपल्या घरी डबा बनवून वनभोजनाप्रमाणे वेळामोशा दिवशी जातात, आनंदाने भोजन करतात, निसर्गाच्या सानिध्यामध्ये आनंद लुटतात. असा हा अनन्यसाधारण असलेला एक वेळामोशाचा सण आम्ही आपणाला दाखवणार आहोत. वेळामोशा म्हणजे काय, या प्रतिक्रियेवर आधारित हा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहावा ही आपणास विनंती. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा. मावळत्या वर्षामध्ये आम्ही विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन आपल्या पुढे आलो होतो. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा खजिना ही त्रिसूत्री घेऊन माध्यम वृत्ताची निर्मिती केली आहे. तर या त्रिसूत्रीला साजेसे व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला. हां, आम्ही जरूर कबूल करतो की यामध्ये आम्ही सर्वस्व पणाला लावून व्हिडिओ केलेले आहेत, तरी पण प्रेक्षकांना ते आवडलेच असतील असे नाही. परंतु नवीन वर्षामध्ये आम्ही आपल्याला खात्री देतो की वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन मुलाखतीवर आधारित किंवा शून्यातून विश्व निर्माण केलेले जगावेगळी माणसे असतील तर त्यांच्या यशोगाथा घेऊन आम्ही व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येणार आहोत आणि खऱ्या अर्थाने आपले मनोरंजन करण्याचा, आपल्यापुढे विविध माहिती देण्याचा आम्ही सातत्याने कसोशीने प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. आपण मावळत्या वर्षात जसं आम्हाला सहकार्य केले आहे तसंच याही पुढे तुम्ही माध्यम वृत्ताला
सहकार्य कराल ही आम्हाला खात्री आहे. मी सुधाकर जोशी, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या जे काही कर्नाटक बॉर्डरचे गाव आहेत त्या ठिकाणी दरवर्षी दरशिवेळा अमावस्या हा सण खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या सणाच्या निमित्तानं लातूर आणि परिसरातले सर्व लोक आपल्या घरून शेतामध्ये येतात. त्या ठिकाणी शेतामध्ये सर्व नवीन येणारं धान्य आणि पाच पांडव त्या ठिकाणी मांडून त्याची पूजा केली जाते आणि सर्वजण मिळून वनभोजनाचा आनंद घेतात. गेल्या 2 वर्षामध्ये लॉकडाऊनमुळं सर्वत्र परिस्थिती खराब होती, परंतु आता यावर्षी पाऊस काल चांगला झाला आहे, पीक वगैरे सगळे चांगले आले आहेत. त्यामुळे सर्वांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि सर्व अगदी लातूरमध्ये किंवा आसपासच्या गावामध्ये पूर्ण शुकशुकाट असतो. कोणीच गावामध्ये थांबत नाही. सर्वजण शेतामध्ये येतात आणि लहान मुलासहित सर्व बालवृद्ध सर्वजण त्या ठिकाणी वनभोजनाचा आनंद घेतात आणि शेतामध्ये जे काही पिकं वगैरे आलेले आहेत त्या डाळा, ऊस, या ठिकाणी हे सगळं जे काही रानमेवा आहे त्याचा आस्वाद घेतात आणि पूजा करून या सर्व प्रतिकृतज्ञता व्यक्त करतात. या ठिकाणी जे काही धनधान्य पिकलेलं आहे असंच पुढं समृद्धी हो अशी प्रार्थना सर्वजण देवाला करतात. धन्यवाद. नमस्कार, मी सौरशाली सुधाकर जोशी. वेळामोशीची तयारी तर लातूरमध्ये खूप हे आहे महत्त्वाची आहे. सगळेजण वेळामोशीची तयारी खूप जोरात करतात. वेळामोशीच्या म्हणजे जेवणामध्ये भजी, भाकरी, आंबील, वांग्याची भाजी. भजीमध्ये काय काय पदार्थ असतात? भजीमध्ये सर्व भाज्या मिक्स असतात. मेथी, गाजर, टोमॅटो, हिरवी चिंच घालतात त्यामध्ये. परत वटाणे, बटाटे, परत तुरीच्या दाणे, हरभऱ्याचे दाणे, हे सगळं एकत्र करून भजी करतात. अच्छा, म्हणजे महालक्ष्मीला जसं आपण 16 भाज्या करतो 16 भाज्या करतो तसं एकत्र मिक्स करून हे करतात. भजी तयार होते. तर म्हणजे भल्या पहाटेपासून उठून किंवा आदल्या दिवसापासून तुम्ही तयारी करता. तर कशी तयारी करता तुम्ही त्याची? 2 दिवसापासून चालू असते त्याची तयारी. अच्छा, तर धपाटे किंवा अजून काय काय प्रकार असतात? धपाटे करतो, तिळाच्या पोळ्या असतात, भाकरी असतात, साध्या आपल्या पोळ्या असतात. अच्छा, गव्हाची खीर असते. अच्छा, आंबट भात वगैरे असतो. आंबील. हा, आंबील हा फार महत्वाचा हे आहे. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा प्रेक्षकासाठी. आंबील मध्ये ज्वारीचं पीठ जे आहे ते आधी शिजवतात आणि मग ते ताकामध्ये मिक्स करून त्यामध्ये लसणाची पात वगैरे घालून आंबील तयार करतात. आंबेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. खूप जास्त.
आणि त्याच्यासारखी चव कशालाच नाहीये. नाही, धन्यवाद धन्यवाद. बोला, तुमचं नाव सांगा अगोदर. मी भुजंग किशनराव पाटील, राहणार मांगोळगाव, तालुका केज, राहतो धारूरला. तर आज योगायोगानं आमच्या जावयाच्या या ठिकाणी काय म्हणतो त्याला अमावस्या, त्या निमित्त वेळा अमावस्याच्या निमित्तानं आपण चारायला आलो आणि त्याच्यानं योग सापड. तर आपल्या संस्कृतीमध्ये ब्रह्मदेव मसुबा मसुबा हा शब्द वापरला जातो. मसुबा तर त्याचा अपभ्रंश झालेला आहे. बरं. मसुबाचा पूर्ण अर्थ महासुबा. अच्छा. महा म्हणजे मोठा, सुबा म्हणजे बाण. या जमिनीचा मालक तो बांधाचा संरक्षण आहे. ह्या सगळं त्याचा आपण ब्रह्मदेव म्हणतो. ब्रह्मदेव म्हणजे निर्माता. ह्या धान्याचं धन्याचा सगळ्याचा निर्माता तो आहे. त्याची पूजा करणं म्हणजे राम. पाटील सुधाकर जोशी हे माझे जावई आणि ही रीना त्यांनी हे शेत जे घेतलंय जवळजवळ 5-6 वर्षापासून हे कार्यक्रम चालू आहे. शेती खूप छान आहे, अगदी मन रमणारी शेती आहे. इथं आता सध्या भुईमुग आहे, उन्हाळी भुईमुग लावलेला पेरलेला, हरभरा आहे, गहू आहे, ज्वारी आहे. विशेष यावर्षी ऊस सुद्धा लावलाय आणि ऊसाची वाढ सुद्धा केली अजून 2-3 एकरनं. खूप शेती चांगली. आंब्याची झाडं लावली, आता केळी आहेत, केळी सुद्धा आले चांगले. त्याप्रमाणे चांगले आम्ही येतो. काका, तुमचं गाव कोणतं, कोणत्या जिल्ह्यात? आंबेजोगाई मध्ये. खरं आमचं गाव मांगोळगाव आहे, केस तालुक्यात. बरं. तुमच्या गावामध्ये असं वेळामोशा वगैरे करतात? आहे पण एवढी कमी प्रमाणात. कमी प्रमाण आहे. हां. एवढे सगळे येतात. पण लातूर मध्ये आज सगळं हेच असतं, शुकशुकाटाच असतो. संचारबंदी आहे. संचार बंद असल्यावर अगोदर संचारबंदी सगळे शेतात असतात. तुम्ही आवर्जून येता? आवर्जून येतो. आज माझे भाऊ सुद्धा आले वा वा ह्या कार्यक्रमासाठी, खास पुण्याहून इथं आले. लक्ष्मीकांतराव पाटील. आमच्या जावयाने शेत घेतल्यापासून आम्ही सारखंच शेतामध्ये येतो, दरवर्षीच येत असतो. आणि ह्या येळशामशाचं आम्हाला खूप आवडते. त्यामध्ये जास्तीत जास्त पदार्थामध्ये आंबील जी केलेली असते ते आपण एरवी जास्त कधी करत नाही, ह्या येळामशालाच केल्या जाते. त्याच्यामुळे ती पण खूप आवडते, सगळ्यांनाच आवडत असते. परत गव्हाची खीर वगैरे. आणि शेतामध्ये एक वेगळाच आनंद असतो जेवण करण्याचा, घरच्या आनंदापेक्षा. त्याच्यामुळे शेतात यायला आवडतं. माझं नाव वरद सुधाकर जोशी. आता वेळामोशा ही लातूरमध्ये खूप चांगली साजरा करतात आणि लहान मुलांमध्ये तर खूप त्याला वेळामोशा 8 दिवसापासून आम्ही वाट पाहतो वेळामोशाची, की कधी येते, कधी खेळायला मिळतं. वेळामोशा शेतात मोकळं असतं, त्याच्यामुळं हेलिकॉप्टर वगैरे शेतात आणतो, खेळतो खूप. आणि हे सगळं खायला असतं, त्याच्यामुळं ते तर अजून जास्त चांगलं वाटतं खायला वगैरे.
कॅमेरामन योगेश कुलरे, राजू रेड्डी सह मी माध्यम वृत्तसेवा गोपाळ कुलकर्णी. प्रेक्षक हो, माध्यम वृत्त या चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.